अमरावती शहरात सोलर पॅनल बसवून देण्याचे आमिष दाखवत लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। व्हिलाला इन्फ्राकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव सांगत जावरकर लॉन परिसरात राहणाऱ्या 40 वर्षीय अभिजित धर्माळे याने अनेक नागरिकांकडून 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंतची रक्कम उकळल्याचे समोर आले आहे। शेगाव राहडगाव परिसरासह अमरावती शहरातील अनेक नागरिकांकडून कोणी 1 लाख तर कोणी 1,40,000 रुपये रोख किंवा चेकद्वारे घेतले गेले। मात्र पैसे घेतल्यानंतरही संबंधित ठिकाणी सोलर पॅनल बसवले न असल्याचे स्पष्ट झाले। वारंवार संपर्क साधूनही पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त नागरिकांनी अभिजित धर्माळे याला गाठून जाब विचारला। यावेळी त्याने हुज्जत घातल्याने संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला। याच प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या फसवणुकीत केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर गाडगेनगर पोलीस स्टेशन मधील तब्बल 8 पोलीस कर्मचारी, 1 पोलीस निरीक्षक तसेच काही पत्रकारही या खोट्या आमिषाला बळी पडल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे। या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे। घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अभिजित धर्माळे याला ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच विजय विलाराम कासवानी यांनी धर्माळे विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती। आतापर्यंत 7 ग्राहकांनी एकूण 10,47,000 रुपयाची फसवणूक झाल्याची माहिती गाडगेनगर पोलीस निरीक्षक अतुल वरे यांना दिली आहे। ग्राहकांना सोलर पॅनल बसवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी अभिजित धर्माळे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस करत असून आणखी फसवणूकग्रस्त ग्राहक पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्राध्यापक वाल्मिक पुंजारांजी टवले, मालुली लेआउट, अमरावती इथे मागील 4 वर्षापासून राहत आहे। आम्ही अभिजित सुरेंद्र धर्माळे यांच्याकडे सोलर पॅनलसाठी पहिले मागणी केली आणि ते आमच्याकडे आले आणि त्यांनी आमच्या घराचा स्पॉट पाहिला आणि 1,85,000 मध्ये आम्ही त्या सोलरचं त्यांना लावून देण्याचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिला। तर ही गोष्ट एप्रिल महिन्यातली आहे आणि आधी नोंदणीसाठी त्यांनी आम्हाला काही रक्कम जमा करायला लागतं म्हणून त्यांनी 40,000 रुपये दिले। 40,000 रुपये दिल्यानंतर त्यांनी आमच्या घराला स्ट्रक्चर उभं केलं आणि स्ट्रक्चर उभं केलं त्याच दिवशी एप्रिल महिन्यात माझ्याकडून दुसरा चेक घेतला 1 लाख रुपयाचा। असं 1,40,000 रुपयाचं अमाऊंट दिल्यानंतर आजपर्यंत त्यांनी आमच्या घरावरचं कुठलंही काम केलेलं नाही। आम्ही वारंवार त्याच्याकडे गेलो असता आम्हाला तो सांगायचा 2 दिवसात लावतो, 8 दिवसात लावतो। आम्ही प्रतिष्ठित व्यक्तीला त्यांच्याकडे घेऊन गेलो। मंगेश मनोहरे आहेत, माजी नगरसेवक, अभिजित, त्यानंतर अविनाश मार्डीकर आहे, त्यानंतर उमेश शहारे सर आहेत। माझ्याकडे जवळजवळ 28 लोकांची लिस्ट आहे। 28 लोकांचं त्यांनी सोलर पॅनल बरंच लावलेलं नाही। मी गाडगेनगर पोलीस स्टेशनला एक रितसर अर्ज केला होता। त्यांनी मग सांगितलं मला की आमच्या डिपार्टमेंटचे काही इथले पोलीस कर्मचारी आहे, आमचं सुद्धा लावलं नाही। असं बरेच वेळ घडलं त्यांनी असं सांगितलं आहे। मी सीपी साहेबांना एक अर्ज दिला आहे, विजयपुराला एक अर्ज दिला आहे, MECP ला सुद्धा अर्ज दिला आहे। मी कोर्टाला एक नोटीस पण पाठवली होती, तिथे त्यांनी स्वीकारली नाही। असं एक रितसर अर्ज सीपी साहेबांना मी 14 तारखेलाच दिलेला आहे।